पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आज होणार आहे। घाटकोपर पश्चिम मध्ये या ठिकाणी हा रोड शो होतोय। घाटकोपर पश्चिमेकडील अशोक मिल या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत मोदींच्या रोड शोला सुरुवात होणार आहे। आणि या रोड शोच्या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूयात। लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात वेगवेगळ्या सभा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मुंबईमध्ये रोड शो घेणार आहेत। आणि मुंबईतील ज्या ठिकाणी म्हणजे घाटकोपर पश्चिमेकडील ज्या ठिकाणी रोड शोची सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी आपण आहोत। अशोक सिल्क मिलचा जो हा चौक आहे याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश पुतळा बसवण्यात आलेला आहे। या पुतळ्याला अभिवादन करत मोदी जे आहेत ते रोड शोची सुरुवात करतील। आणि आता एकंदरीत आपण पाहू शकतो सुरक्षेच्या कारणास्तव श्वान पथक या ठिकाणी दाखल झालेले आहे। कसून तपासणी केली जात आहे। याच मार्गावरतून मोदी आहेत ते सायंकाळी आपल्या रोड शोची सुरुवात करतील आणि घाटकोपर पश्चिमेकडून घाटकोपर पूर्वेकडे असलेल्या पार्श्वनाथ चौकमध्ये मोदींच्या रोड शोचा समारोप होणार आहे। त्यामुळे आत्तापासूनच म्हणजे दुपारी 2 वाजल्यापासूनच एकंदरीत या मार्गांमध्येही वाहतूक पोलिसांनी बदल केलेला आहे। प्रत्येक चौकामध्ये पोलीस तैनात केले असून रस्त्याच्या एका मार्गीकडून मोदींचा रोड शो असेल तर दुसऱ्या मार्गीकडे एकंदरीत जे कार्यकर्ते आहेत, भाजपचे पदाधिकारी आहेत आणि मुंबईकर आहेत ते मोदींना एकंदरीत कुठेतरी हात दाखवताना आपल्याला पाहायला मिळू शकतात। त्यामुळे मोदींचं स्वागत करत असताना कुठेतरी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्याचं काम आहे ते भाजपकडून केलं जाईल। त्यामुळे एकूणच मोदींच्या रोड शोचा कितपत फायदा महायुतीच्या 6 उमेदवारांना होतोय हे 4 जूनच्या निकालात स्पष्ट होईल। कॅमेरामन आदित्य देसाईसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।